श्रावण महिन्याची चाहूल लागली की सणांची रांगच जणू आपल्या दारी येते. आणि या सणांमध्ये एक आगळा वेगळा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी नावातच आहे नागाची पूजा, पण त्यामागे दडलेली आहे निसर्गाबद्दलची कृतज्ञता आणि सहजीवनाची भावना. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून दूध, लाह्या, दुर्वा, फुले अर्पण केली जातात. काही ठिकाणी घराच्या भिंतीवर नागाची चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीशी जोडलेली आणखीन एक सुंदर परंपरा म्हणजे वारुळ पूजा. पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतीची कामं टाळत असत. यामागे धार्मिक श्रद्धेबरोबर एक व्यावहारिक कारणही होतं. पावसाळ्यात जमिनीत, शेतात किंवा वारुळावर लपलेले सर्प दुखावले जाऊ नयेत, ही त्यामागील भावना. नागपंचमीच्या दिवशी घराघरांमध्ये काही विशेष प्रथा देखील पाळल्या जातात. या दिवशी कापणं, चिरणं, तळणं अशी कामे केलीच जात नाहीत. काही घरांमध्ये तर चुलीवर तवा ठेवून पोळी भाकरी भाजणंही टाळलं जातं. या दिवशी स्वयंपाकातील एक वेगळीच साधेपणाची परंपरा दिसून येते. काही ठिकाणी दूध, लाह्या, पुरणाचे किंवा खोबऱ्याचे दिंड केले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. काही महिला आणि मुली झिम्मा, फुगडी असे पारंपरिक खेळ खेळतात, गाणी म्हणतात आणि सणांचा आनंद लुटतात. म्हणूनच नागपंचमी हा केवळ नागदेवतेच्या पूजेचा दिवस नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याची शिकवण देणारा सण आहे. म्हणूनच या नागपंचमीला फक्त नागदेवतेसमोर हात जोडू नका, तर निसर्गासमोरही कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.